हरिओम श्रीराम अभज्ञे। माझं नाव चित्रकला गोरख मोरे। आमचं उपासना केंद्र मुळेखंड। माझा अनुभव सांगते। माझे मिस्टर आजारी पडले। त्यांना डॉक्टरनी सांगितलं काय? त्यांना डॉक्टरनी सांगितलं तुमचं होतं लिव्हर डॅमेज झाले 99%, 1% होतं बाकी आहे। आम्ही पहिले इथं ॲडमिट केले, इथून वाशीला नेले। डॉक्टरनी सांगितलं लिव्हर डॅमेज झाले आणि आता 5-6 दिवसाचे बोलते तुमचे हे आहेत, काय हे नाही। मला काय सांगितलं नाही। मी आले घरी, माझ्या मुलीला असं सांगितले त्यांनी 5-6 दिवस आहे म्हणून। मी घरी येऊन पैसे न्यायला आले तर माझी मुलगी गेल्यावर रडायला लागली। आपले पप्पा 2-4 8 दिवसाचे आहेत, मम्मी त्यांना लिव्हर डॅमेज झाले आणि तिकडं ठाण्याला कुठल्या दवाखान्यानं तिकडे न्यायला सांगितले। ते बी बोलतो 1 महिना अगोदर हे करायला लागेल आणि मग तुम्हाला तिथं लिव्हर भेटेल आणि हे करेल। पण त्याचे पैसे किती सांगितले बघ मम्मी, आपल्याला काहीच जमणार नाही ह्याच्यातून। इथं बी आपण राहू शकत नाही, कुठे जाऊ बी शकत नाही, एवढी किंमत सांगितली त्या लोकांनी। तर म्हणजे किती सांगितली होतं? 36 लाख। म्हणजे 36 लाख आपण आणायचे कुठून आणि असं माणसाला जगवायचं कसं? बापूचा धावा चालू होता सगळं। बापू हे कसं आहे ना माणसाने, आम्ही तर असे माणसं आहे, आम्ही तुमच्याच आभारी पडलेली माणसं आहे। आम्हाला तुम्ही बुद्धी द्या, हे माणसाला चांगलं होऊ द्या, हे करू द्या म्हणलं। इथून तिकडं नेले, तिथून ह्याला ॲडमिट केलं आणि मग तिथून परत एवढे सांगितल्यावर आम्ही घाबरलो। मग मी म्हणले आम्हाला तिकडे ह्याला बेड पण भेटत नव्हता। भेटत नसल्यामुळे माझी जावची बहीण आहे ना, तिची 2 जावई आहेत, ते 2 जण जावई 2 दिवस जात होते। दुसऱ्या दिवशी मी म्हणले बाई आपल्याला बेड भेटत नाही, आपल्याला इथंच आता 3 लाख रुपये आता सध्या बिल झाले, ह्याच्या पुढे अजून किती बिल होईल माहिती नाही। हे आता करायचं तर काय? म्हणले जा आपल्या बापूला काहीतरी सांगा, जाऊन जा जुईनगरला, म्हणजे बापू सगळं काय करतील। मग माझी मुलगी आणि माझी जाव जुईनगरला गेले ना, बापूच्या पायरीत पाय नाही टाकलं तर तिकडे आम्हाला बेड भेटून गेला। मग इकडून आम्हाला फोन आला ह्याच्यावरून की हे मरून मावशी तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊन या काकाला, आपल्याला बेड भेटलेला आहे। मग त्यानं म्हणले या बाई लवकर। मग त्याने नमस्कार केले, अंगारा घेतला, ते आले जुईनगरवरून। आम्ही लगेच तिथून निघायची आमची तयारी होती। मग आम्ही सगळे ते कागदपत्र पेपर हे करायला गेलो ना, ते डॉक्टर म्हणले तुम्ही न्याल पण यांच्यासोबत तुम्हाला डॉक्टर द्यावा लागेल। तर म्हणले सध्या तर यांची तब्येत बरोबर आहे, तर म्हणते तुम्हाला 3,000 रुपये द्यायला लागेल। आता 3,000 रुपये म्हणले आता आमच्याकडे तर पैसे नाही 3,000 रुपये, तुमच्याकडे आता हे मेडिसिन परत घेईल, ते पैसे देईल त्यातून घ्या। नाही बोलते डॉक्टरला फी द्यायलाच लागेल। मी नको म्हणले डॉक्टर, आम्ही बसलो तर येऊन डॉक्टर बसली गाडीत। तर म्हणले बघा हे नको म्हणलं तरी बसले। मग माझी मुलगी म्हणली राहून दे, पाठवले तर अशा हाताने मला इसरत केली। मी आपली गप्प बसली तिकडे केएमला। आता कुठल्या दवाखान्यात कुठल्या ह्याच्यात ते नवीन दवाखान्यांचा नंबर लागलेला। आता आपल्याला तर काय माहिती नाही, ती लगेच भेट व्हायला पाहिजे ना, ती अजून आम्हाला भेटली पण नाही। माझ्या बापूंनी लगेच त्यांचं ते ट्रॉलीवर ठेवल्यावर लगेच जिथं बेड भेटला ना तिथं नेऊन उभा केले ना, सगळं पटापट खाली बसवले, त्यांना झोपले। ते आम्ही बी त्यांचे आतरण वितरण करायच्या तयारीतच तिथंच आम्ही फाईल घेतली का आले। तर रात्रीच्या नंतर दुसरे डॉक्टर आले तपासायला, तुमची फाईल बघू द्या। आणि म्हणलं आमची फाईल आमच्यासोबत डॉक्टर आले ना, त्यांनी घेऊन गेले। आम्ही त्यांना फोन करतोय, नको म्हणलं तर डॉक्टर पाठवले, पण ते घेऊन गेले। नाही बोलतं तुम्ही फोन करून बघा। आम्ही फोन केलं, आम्ही तुम्ही नको म्हणल्यावर आम्ही कसं डॉक्टर पाठवणार होते? तुमच्यासोबत आम्ही डॉक्टर पाठवलेच नाही। मग ते कोण होतं? माझे बापूच होते, पण आम्हाला काही कळलंच नाही। बापू आमच्या सोबत आहेत, बापू त्यांच्या उशाला बसलेत, हे काही कळलंच नाही। आम्ही आपल्या गाडीत बोलतोय बापूंकडे जुईनगरला गेलो, आपल्याला बरं झालं बेड भेटला हे ते। पण माझे बापू माझ्या पाठीशी होते, पण मला एवढं कळलं नाही का हे माझे बापूच आहेत। माझे बापूंनीच आणले इथं आणि बापूंनीच सगळं काय केले। 99% लिव्हर डॅमेज झालेलं। रात्री डॉक्टरने सांगितले ह्या माणसाचा लिव्हर डॅमेज नाही, काही सुद्धा नाही। तुम्हाला कुण्या डॉक्टरने सांगितले? आपल्या बापूंनी आपल्यावर कृपा केली, आपल्याला चांगलं केले। माझे बापू माझ्या पाठीशी नेहमी सतत उभे असतात। श्रीराम हरिओम श्रीराम अभज्ञे।